पावसाळा असो किंवा संध्याकाळची चहाची वेळ, गरमागरम आणि कुरकुरीत कांद्याची भजी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. आणि हेच भजी जर कुरकुरीत होत नसतील तर ती भजी खाण्याची मज्जाच येत नाही. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत होणारे भजी. जर भजी बनवताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, भजी अजिबात कुरकुरीत होत नसतील किंवा तळल्यानंतर लगेच मऊ पडत असतील किंवा हवा तो स्वाद येत नसेल, भजी जास्त तेलकट होत असतील तर आजची रेसिपी घ्या. अतिशय सोपी, साधी, अगदी सहज जमणारी 2 अशा टिप ज्यामुळे भजी एकदम कुरकुरीत तर होतीलच आणि टेस्टीसुद्धा लागतील आणि बराच वेळ अशीच कुरकुरीत राहतील. चला तर मग बनवूया मस्त कुरकुरीत गरमागरम कांदा भजी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या स्वयंपाकघरामध्ये. सगळ्यात आधी इथे मी कांदा घेतलेला आहे, साल काढून स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि 3 कांदे घेतलेले आहेत. असे लांब लांब कापायचे आहेत, जास्त पातळी नाहीत किंवा जास्त जाडी कापू नका. हे पहा, असे मी बारीक करून घेतलेले आहेत. असे कापून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही असे कापू शकता. हे असे कापले ना सुट्टे करायला लागत नाहीत, ते मनानच असे सुट्टे होतात. कापल तसे हे पहा असे, पण मी उभा कापून असा घेणार आहे. आता इथे मी कांदा सर्व चिरून घेतलेला आहे. असा सर्व मोकळा करायचा आहे कांदा. आता हे पहा, असा चोळला का नाही एकदम मोकळा होतो. असं चोळून मोकळा करायचा, एकदम सगळा सुट्टा सुट्टा झाला पाहिजे. हे पहा, कांदा मी पूर्ण आता सुट्टा करून घेतलेला आहे. असा पूर्ण झाला पाहिजे, असा वेगवेगळा करून घ्यायचा आहे. आता स्वादानुसार याच्यात नमक घालायचं आहे. जेवढे याच्यात बेसन बसेल तेवढंच नमक घालायचं आहे, जास्त नमक घालायचे नाही. आणि हे आता असं चोळून घ्यायचं, नमक घालून असं चोळून घ्यायचं, म्हणजे त्याला पाणी सुटते. आता मीठ घालून चांगलं चोळून घेतलेलं आहे. 5 ते 10 मिनटं त्याला असं झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिट झालेले आहेत. काही मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे. ओवा हातावरती चोळून घालायचा आहे. थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे. आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. याच्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्याही घालू शकता, कट करून बारीक चिरून घालायच्या आहेत. आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपल्या कांद्यालाही पाणी छान सुटलेलं आहे. सगळे मसाले घालून घेतलेले आहेत. इथे मी 5 मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे, म्हणजेच 1 छोटी वाटी घेतलेली आहे. अजून थोडे घेणार आहे. हे पहा, म्हणजे 1.25 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. आता हे असंच मळून घ्यायचं आहे. कांदा नमक एकत्र आले की त्याला पाणी खूप सुटतं, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही. लागलं तर एकदम थोडं 1-2 चमचा असं तुम्ही घालू शकता, पण जास्त पाणी वापरायचे नाही आपल्याला, नाहीतर पाणी नाही वापरलं तरीही चालेल. हीच आहे भजी कुरकुरीत होण्याची ट्रिक. हे पहा, मी आता याच्यात एकदम थोडं पाणी घेणार आहे. थोडं थोडं लागेल तसं घ्यायचं आहे. हे पहा, जास्त पाणी अजिबात वापरायचे नाही आणि हाताने असे चांगले मळून घ्यायचे आहे. याच्यात आता हे पहा, कांदाच दिसतोय. मी अजून थोडं बेसन घालणार आहे. मी अजून 1-2 चमचे असं बेसन घेतलेलं आहे. लागेल तसेच आपल्याला याची क्वांटिटी ठेवायची आहे आणि चांगलं हे करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत. ते इन्ग्रेडियंट म्हणजे 1 चमचा पुरेसे होते, ते म्हणजे कॉर्नफ्लॉवर, म्हणजेच मक्याचे पीठ, ज्यामुळे ना तुमची भजी एकदम कुरकुरीत होणार आहेत आणि जास्त तेलसुद्धा पित नाहीत. पीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. जसे तुमचे बेसन असेल ना, जास्त असेल कांदा भजी, तर जास्त हे 2 चमचे घाला. 1 चमच्यात काही होणार नाही. याच्याऐवजी तुम्ही तांदळाचे पीठसुद्धा घालू शकता, त्याने भजी कुरकुरीत होतात. मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळी नसावे. हे पहा, असे आहे. असे आपण टाकले ना, सोडले ना तर सुटले पाहिजेत, असे आहे. आता आपले मिश्रण तयार झालेले आहे. इथे मी गॅसवरती कढई चढवलेली आहे आणि कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की मगच आपल्याला गॅस स्लो किंवा मध्यम ठेवायचा आहे. जास्त स्लोही ठेवायचं नाही, नाहीतर भजी तेलकट होतात. आता इथं आपलं तेल तापलेलं आहे. असे करून सोडायचे आहेत. गोल किंवा असे काही करायचे नाहीत. अशी धरायची ना, अशी करायची आणि खालून छान भाजली ना की अशी पलटायची आहे.
हे पहा खूप छान बनतात आणि तेल कडकडीतच तापून द्यायचे आहे, नाहीतर कमी तेल तापलेलं तुम्ही घातले ना तेलकट होतील. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने छान सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत अशी भाजून घ्यायची आहेत. हे पहा छान आता सोनेरी कलर आलेला आहे. आपण आता तेल पूर्ण नितळून द्यायचे आणि मग काढायचे आहेत. हे पहा एकदम कुरकुरीत झालेले आहेत. आवाज ऐकलात ना, एकदम कुरकुरीत छान झालेले आहेत. असेच आपण आता सर्व तळून घेऊया. तर हे बघा आपली भजी तळून झालेली आहेत. लक्षात ठेवा भजी तळताना गॅस मोठा ठेवू नका, भजी आतून कच्ची राहतील. आणि गॅस एकदम कमी ठेवू नका, नाहीतर भजी एकदम तेल पितील आणि तेलकट होतील. हे पहा भजी एकदम छान झालेले आहेत आणि कुरकुरीतही झालेले आहेत. तर मग वाट कसली बघताय, आजच बनवा अशी कुरकुरीत खेकडा भजी आणि पावसाचा आनंद घ्या. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे स्वयंपाकघरला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच पारंपरिक आणि खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.